हो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे 28 तारीख, रक्षाबंधन. सर्वांना हॅपी रक्षाबंधन. तर आज मी हे क्लॅम्प मागवलेले NS-160साठी, तो हेड ॲडजस्टमेंटसाठी तुम्हाला दाखवतो. हे NS-160चा हेड हा आपल्याला थोडा ॲडजस्ट करायचा आहे सर खाली. हे सर्व डॉमिनोर 250 त्या हेडलॅम्प लावतात आपल्या NS बाईकला. NS-200मध्ये हेडलॅम्प असतो त्याचा, तर ते ॲडजस्टमेंटसाठी ना तो लावतात. पण खूप लोक ते हेड लुकसाठी हेड ॲडजस्ट करतात. तर मी पण आता लुकसाठी तो हेड ॲडजस्ट करत आहे. तर मी क्लॅम्प मागवलेले, तर आता फिट करून तुम्हाला दाखवतो. ह्यासाठी काय काय टूल्स लागतील, कसा फिट होईल, काय फिटिंग आहे असेल, काय काय बोल्ट्स लागतील, ते तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. तर थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो. माझा ऑर्डर आलेला आहे, मी हा अनबॉक्सिंग केलेला कधी. तर हा अशी काहीतरी प्लेट असेल ही, आणि ह्याचे अजून क्लॅम्प असतील ह्याच्याबरोबर. तर हे असे प्रकारचे 2 क्लॅम्प आहेत. तर हे 2 क्लॅम्प कुठे लागतील आणि हे कुठे फिट होईल हे तुम्हाला सर्व सांगतो. थोडा पावसाचा टायमिंग आहे ना, त्याच्यामुळे थोडा पाऊस. तर ही प्लेट इथे अशी लागेल, आणि हे क्लॅम्प आहेत ना ते आतमधून इथे लागतील. ते कसे फिट व्हायचे, हा बोल्ट आहे तुमचा, इथे असे फिट होतील. कसे फिट होतील, काय होतील, सर्व तुम्हाला सांगतो. आपल्याला असे 2 बोल्ट लागतील फिट करायला. हे एलंकी बोल्ट हे मोठे होते, तर थोडे मी कटिंग करून आणले ग्राइंडरवरून वगैरे. तुम्हाला पाहिजे तर एवढ्या साईजचा तुम्ही नटी घेऊ शकतात साधा. आणि असे 2 वॉशर्स लागतील आणि 2 एलंकी सेट हा लागेल. हा M6ची एलंकी, ह्या NS-160 NS-200लाही फिट होते. आणि हे वरची मोठी प्लेट वरची लागेल कवरसाठी, तर त्यासाठी हा एलंकी लागेल. आणि एक हा नटसाठी पाना. ह्याचं हेड आता करू. इथे 2 बोल्ट येतील, आपल्याला वरचाच बोल्ट हा खोलायचा आहे. ह्यात एक एलंकी फिट करून ना ओपन करू आता. तर पूर्णपणे दोन्ही पण बोल्ट आपल्याला खोलून घ्यायचा आहे. बघा, त्याच साईज तोच आहे बोल्ट, तसाच सेम, पण हा मोठा आहे. आणि ह्या साईडचाही खोलून घेतो. तर हा बोल्ट, हे 2 फोल्ड खोलले, पण आपल्याला ही नंबर प्लेट काढावी लागेल. ही नंबर प्लेट आज जर तुम्ही हेड ॲडजस्ट केलं ना, तर ही नंबर प्लेट तुमची खोलायला लागेल. ते आम्ही इथे माउंट करणार आहेत, पण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माउंट कशी करायची ती तुम्हाला मी दाखवेल. पण हे आता आपण नंबर प्लेट खोलायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला हे खालती 2 बोल्ट दिसतात इथून, आणि एक ह्या साईडून असेल. सेम एलंकी लागणार आहे, काय जास्त दुसऱ्या एलंकीची गरज नाही. ती आपण आता खोलून ना तुम्हाला दाखवतो पुढे. हा निघाला आहे, तर आपण हा ठेवून देऊ. हा तुम्ही काढून घेतला ना का ठेवा, आणि ह्याचे बोल्ट वगैरे असतील ना हेही ठेवा, आपल्याला कामात येतात खूप. काही एक्सरसाइज खोललेलं ठेवून द्या. आणि आता आपल्याला हे क्लॅम्प दोन्ही घ्यायचे आहेत, आणि हे बोल्ट, आणि हा पाना, आणि सेम, आणि वॉशर्सही आपल्याला पाहिजेत. आता आपल्याला मेन काम आहे. तर हे सर्व मी घेतलं आहे, आता फिटिंग करू. काय अशी गाडी फॉर्मेशनमध्ये आली असेल तुमच्या, तर असं झालं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आणि ह्या ठिकाणी आपल्याला आतमधून क्लॅम्प फिट करून घ्यायचा. आपल्याकडे जो ह्याचा बाईकचा बोल्ट असेल त्याने फिट करून ना त्याला नट लावायचा आहे. आणि छोटा नट असेल ना, तर ह्याच्यातून आपण टाकून ना ह्याच्यात फिट करायचं आपल्याला, आणि क्लॅम्पमध्ये फिट करून ह्याच्यात लावायचं आहे. तर दाखवतो कसं करायचं मी. हा आपल्याला ह्या बाईकचाच बोल्ट आहे हेडचा, तर हा आपण बोल्ट घेतला. हे वॉशर्स आपण अशा ह्याच्यात टाकून घ्यायचे, सिंगल. आपल्याला पाहिजे तर आपण
त्या साईडून क्लॅम्पला अटॅच करायला एक क्लॅम्प एक वॉशर इकडे आणि वॉशर हा एक बोल्डला, म्हणजे जेणेकरून बोल्डला सपोर्ट येईल. आणि हा एक बोल्ट घेतो, तर हे आपण घेतलेत. आणि आपला क्लॅम्प, तर हा इथे अशा प्रकारे आपल्याला फिट करायचा आहे. आतमध्ये फिटिंग करून तुम्हाला दाखवतो कसा फिट केला आहे. हे क्लॅम्प आपला फिटिंग झाला आहे. हा एक इथे क्लॅम्प लावला आहे आणि हा इथे क्लॅम्प लावला आहे. फिटिंग झालेली आहे असा. आता हा तुम्हाला ह्या फर्स्ट देते ना, इथे आपला हा छोटा बोल्ट फिट होईल. इथे आपल्याकडे आहेत, हा बोल्ट फिट होईल या एरियात, एवढ्या एरियात. ह्या एरियात आपल्याला कसा तरी हा बोल्ट फिट ह्या क्लॅम्पमधून टाकून ह्याच्यात पास करून इथे फिटिंग करायचं आहे. फिटिंग करून तुम्हाला लुक दाखवतो का कशा प्रकारे गाडीचा लुक दिसतो आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा बोल्ट फिट होईल. ह्यात एक वॉशरही टाकून द्या, जेणेकरून तुमचा बोल्ट कधी ह्याच्यात निघणार नाही. एकदा बोल्ट ह्यात टाकला, एलंकी बोल्ट असेल तर ह्या होलमधून पास करून तुम्ही असा फिट करू शकता. अशा प्रकारे. आणि सेम आपल्या प्रोसेस त्या साईडून पण आपल्याला सेम प्रोसेस आहे. तर मग तुमच्या स्टाईल वाईज तुम्हाला किती ॲडजस्टमेंट पाहिजे, आपली लाईट किती पडेल, आपला किती विजिबिलिटी असेल, त्या वाईज तुम्ही हा ॲडजस्ट करून फिट करू शकतात. आपण इतक्या एवढ्या साईजपर्यंत ॲडजस्ट करू इकडे हेड. तर फिट करून तुम्हाला मी दाखवतो का आपण किती फिट केलेलं आहे ते. तर फिटिंग झालेले आहेत आपले, बघा आपण इतकंच ॲडजस्ट केलं आहे थोडंसं. अशा प्रकारे आपण फिटिंग करून घेतलं आहे. बोर्ड लावतील ना तर त्याच्यामध्ये वॉशर नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि अशा प्रकारे थोडा लुक झालेला गाडीचा, हेड ॲडजस्ट झालेला आहे असा. आता ह्याच्यामध्ये हा एक गॅप आहे, ह्याच्यात पाणी वगैरे काय पडू शकते, तर आपल्याला हा दिसायला पण ठीक नाही दिसत. तिथे आपण हा क्लॅम्प फिट करू. अशा प्रकारे तुम्हाला हे फिटिंग करून दाखवतो थोड्याच वेळात. फिटिंग करण्यासाठी आपल्याला हा बोल्ट आणि हा बोल्ट, हे दोन्ही बोल्ट आपल्याला खोलून घ्यायचे आहेत पूर्णपणे. आपल्याला 4ची एलंकी लागेल. 4ची एलंकी आपण आपण ओपन करू. आणि हा निघाला बोल्ट, एलंकी बोल्टच आहे, 4चा आहे. हे बोल्ट नीट ठेवा. हे दोन्ही बोल्ट खोलून घेतलेत. आता आपल्याला ह्याच्यात ही प्लेट फिट करायची आहे. तर हे बोल्ट इथे आणि तिथे काढलेले आपण त्या ठिकाणी ही अशी प्लेट लागेल. आपण हे बोल्ट लावून फिटिंग करून टाकू अशा प्रकारे. हे फिट झालं आहे, पण पाऊस लागला आहे इथे, तर ही मी प्लेट फिट केलेली आहे. अशा प्रकारे एकदम टाईटली फिट केलं आहे. तुम्हीही असं फिट करून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवतो बाईकचा. तर अशा प्रकारे बाईकचा लुक झालेला आहे. गाडी थोडी अग्रेसिव्ह झालेली आहे समोरून. आता फक्त नंबर प्लेट फिट करायचं आहे. त्यासाठी एक क्लॅम्प मी आहे ते मागवलं आहे. आणि हे जर क्लॅम्प तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी एक लिंक टाकेल मी, त्याच्यानं तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणून चला, तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.